बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला मी प्रबोधन या शब्दावर जास्त जोर देतोय, त्याचं कारण तुमच्या लक्षात येईलच. या शब्दाचा आणि आजच्या विषयाचा फार जवळून संबंध आहे. जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर पुन्हा एकदा कळकळीची विनंती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल मनसे अध्यक्षांचं, राज ठाकरेंचं ते पुण्यातलं स्टेटमेंट उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं. आपण सर्वांनी ते ऐकलं. त्याचे वेगवेगळे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. कमळीचे दलाल असतील, मीडिया असेल, या सर्वांना काल एक चघळण्यासाठी विषय मिळाला. कमळीच्या बगल बच्चांना सुद्धा चघळण्यासाठी विषय मिळाला. औरंग्यानंतर कालचा हा विषय चांगलाच गाजला. लक्षात घ्यायला हवं, जर कालचं मनसे अध्यक्षांचं, राज ठाकरेंचं ते स्टेटमेंट ऐकल्यानंतर आपल्या कानामध्ये सुद्धा काहीतरी खुडबुड झाली असेल किंवा आपल्या मनामध्ये हा विचार आला असेल की राज ठाकरे हिंदुत्व विरोधी झाले आहेत का, तर आपण आपलं परीक्षण करून घ्यावं. सर्वांनी ही लिटमस टेस्ट करून घ्यावी. आपण कमळीच्या विचारांमध्ये, कमळीने राबवलेल्या त्या खोट्या प्रोपोगेंडामध्ये, त्या अजेंडामध्ये आपण किती वाहवत चाललो हे लक्षात घ्या. त्यांचं हे स्टेटमेंट आणि हिंदुत्व विरोध याचा जर आपल्याला कुठेतरी संदर्भ लागत असेल ना, तर आपण कमळीच्या विचारांमध्ये वाहवत चाललो आहोत. कमळी जे आपल्या माथ्यावर मारायचा प्रयत्न करते त्यात कमळी यशस्वी होते. याची एक साधी टेस्ट आहे, तुम्ही तुमच्यावर करून पहा. प्रश्न असा की हिंदुत्व विरोध आणि राज ठाकरेंचं स्टेटमेंट यांचा संबंध आहे का? कारण कमळी दाखवेल तेवढंच हिंदुत्व, नेऊन ठेवेल तिकडेच हिंदुत्व, ज्याला सर्टिफिकेट देईल तोच हिंदुत्ववादी. हा म्हणजे कमळीने घेतला ठेका आहे हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा हा ठेका आहे. आणि तो ठेका देणारे तुम्ही आम्ही आहोत. कारण कमळीचं आता कसं झालंय, आम्ही दाखवू तिकडेच हिंदुत्व दिसतंय, बाकी इकडे आणि इकडे हिंदुत्व नाहीये. आता राज ठाकरे म्हणजे प्रबोधनकारांचे नातू. राज ठाकरेंचं कालचं स्टेटमेंट हे प्रबोधनकारांच्या विचारांचं स्टेटमेंट आहे. राज ठाकरेंचं बघा, आता मी राज ठाकरेंचं नाव घेतो, मी काय मनसेचा प्रवक्ता नाही. मनसेचे विचार इथे मांडण्यासाठी, त्यांच्या विचारांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मी मनसेचा कुठलाही पदाधिकारी नाही. त्यामुळे पण बघा, शेवटी मी ठाकरे हा जो ब्रँड म्हणत असतो, मी कायम एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की ठाकरे हा ब्रँड, शिवसेना मनसेमध्ये काही अघोषित पथ्य पाळली जातात. कारण ठाकरे हा जो ब्रँड आहे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे, इथला स्थानिक ब्रँड आहे. या ब्रँडला संपवण्याचं जे कटील कूट कारस्थान जे चाललंय ना महाराष्ट्रामध्ये, ते तुम्ही आम्ही सारे पाहतो. त्याचं नुकसान महाराष्ट्र भोगतोय. आता हे सगळं सांगण्यामागचं कारण बघा, राज ठाकरेंची ही भूमिका आज तुम्ही पाहिलं असाल. हेच जर विधान जर शिवसेनेकडनं, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडनं आलं असतं तर ह्या कमळीच्या दलालांनी, भगलबच्चांनी व महाराष्ट्र पेटवून टाकला असता. उभ्या महाराष्ट्रात यांची सोशल मीडिया, पेड सोशल मीडिया, काय यांना म्हणतात सोशल मीडिया आर्मी, कसली ती आर्मी, ही ऍक्टिव्ह झाली असती. प्रत्येक फेसबुकची पेजेस, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला, सगळीकडे बघा शिवसेनेचे पक्षप्रमुख कशा प्रकारे हिंदुत्वाच्या विरोधात बोलतायत. पण तितकी कठोर भूमिका या सगळ्या कमळीच्या दलालांनी काल घेतली नाही. काही कारण असतील, काही जुने उपकार असतील. जुने उपकार तुम्हाला माहिती आहेत चांगले. जवळपास 6 ते 7 ठिकाणी खासदार घ्या, ह्यांच्याच जीवावर कमळी भोगते. नाही तर ते 14 खासदार जे आलेत ना सगळ्यांचे बगल बच्चांसकट मिळून, हे 14 खासदार दिसले नसते महाराष्ट्रात, भागिले 2 झाले असते. आज तुम्ही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणा, कल्याण या सगळ्या मतदारसंघ, हातकणंगले असे अनेक मतदारसंघ आहेत. जवळपास 5 ते 6 मतदारसंघ आहेत. इथे कमळी नसती. मुंबई उत्तर पश्चिम असेल, जिथे वायकर 47 मतांनी निवडून दाखवले म्हणतोय मी, इथे कमळी दिसली नसती. यांचे उपकार आहेत, त्यामुळे पटकन तोंड सोडता येत नाही ना. तीच भूमिका शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जर काल बोलून दाखवली असती तर मात्र यांनी कहर करून टाकला असता. हिंदुत्वाच्या विरोधाची लाट आली असती. काय शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी बघा ही काय भूमिका मांडली, मी तुम्हाला सांगत होतो बघा हे खरं ठरलं वगैरे वगैरे. काय म्हणाले राज ठाकरे, तुम्ही सर्वांनी पाहिलात. अरे हाड जो हा शब्द आहे ना, हाड हा शब्द हा खर तर गंगेसाठी होता का, याचा विचार करा, बारीक विचार करा. हा शब्द कुंभमेळ्यासाठी होता का? हा शब्द नेमका कुणाच्या वर्मी लागला? मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच तो काय म्हणाले, आणि त्याच्यानंतर कमळीच्या बगल बच्चांचे, दलालांचे काय मेसेजेस आले सगळं दाखवेल तुम्हाला. पण तो वर्मी लागला हा कमळीलाच का? कमळीला वर्मी लागला कारण जवळपास $400 मिलियन
त्याची किंमत जवळपास 20,000 कोटींच्याही वरती जाते. आकडा पण सांगता येणार नाही एवढ्याचं कर्ज विश्व बँके, मला वाटतं ते काय म्हणतात त्याला, वर्ल्ड बँकेकडनं व्याजानं घेतला हा पैसा. याच्यावर स्थापन केलं गेलं 2014 मधलं ते नमामि गंगे नावाचं गंगा स्वच्छता अभियानाचं ते मंत्रालय. एवढा काथ्याकूट करून सुद्धा आज जवळपास 11 वर्ष झाले गंगा 1% सुद्धा स्वच्छ झाली असेल की नसेल मला माहित नाही. तुम्ही लिहा कमेंटमध्ये, झाले की नाही गंगा स्वच्छ, किंवा जे कुंभमेळ्यात जाऊन आले त्यांनी नेमकं गंगेच्या बाबतीत काय पाहिलं, कशी गंगेमध्ये कोरोनाच्या काळात प्रेत सडलेली टाकली त्याच्यामध्ये. आजही घाटांवर अर्धवट जळलेली प्रेत त्या गंगेत टाकली जातात. किती या सगळ्यांना किंवा किती प्रदूषित पाणी गंगेत सोडलं जातं, ज्या सगळ्या गोष्टींसाठी हा 20,000 कोटींचा निधी मिळाला होता. ह्या सगळ्यावर ते होतं, ते बोलणं या सगळ्यावर होतं, गंगेच्या स्वच्छतेबाबत होतं का. वास्तव मांडणं, खरी परिस्थिती मांडणं म्हणजे हिंदुत्व विरोध. जर असा हिंदुत्व, ह्याला हिंदुत्व तुम्ही म्हणणार असाल, मग आता तोंडातून शब्द काढणं म्हणजे हिंदुत्व विरोधी झाल्यासारखं झालं. दुसऱ्या दिवशी सर्टिफिकेट आपल्या पण घरी पोस्टाने येईल. कधी विचार करताय आपण या गोष्टीचा? जरा एकदा हा व्हिडिओ पहा ना. नेमकं या व्हिडिओमध्ये मनसे अध्यक्ष काय म्हणाले आणि मनसे अध्यक्षांच्या मागे बगल बच्च्यांची एक रांग लागली. या बगल बच्च्यांची मतं देखील आपण ऐका. तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब, गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल तर त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही. गंगेतल्या प्रदूषणाबद्दल आसूड ओढत राज ठाकरेंनी नाव न घेता थेट भाजपच्या गंगा स्वच्छतेच्या मोहिमेवरच सवाल केलाय. प्रदूषणामुळे अरे हाड असं म्हणत त्यांनी बाळा नांदगावकरांनी आणलेलं गंगाजल प्राशन करण्यासही नकार दिला. त्यांच्या विधानावरून सौम्य शब्दात का होईना पण भाजप नेत्यांनी निषेध केलाय. हे आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं, तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब, गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत. कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्यात गंगेत? ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय. श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये. घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीचं राहील. त्या 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय असा त्याचा अर्थ निघेल. राहिला प्रश्न देशभरातल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत का? मोदी सरकार तोच प्रयत्न करते ना. त्या सनातन हिंदू धर्माची त्यावर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे. राज ठाकरे का ये कहना कि गंगा अपवित्र हो गई है, गंगा मैया का अपमान. राज ठाकरे अपनी भूमिकाओं को बदलने के लिए बदनाम हैं. अक्सर कब किस पार्टी में जाना है वो चुनाव के टाइम पे तय करते हैं. जिस तरीके से वो सनातन धर्म और सनातन धर्म में विश्वास रखने वालों की आस्थाओं का मजाक उड़ाया उन्होंने, उससे मेरे मन में सवाल उठ रहा है कि क्या आने वाले दिनों में वो हिंदुत्व विरोधी होने जा रहे हैं. राज कपूरांच्या राम तेरी गंगा मैली हो गई सिनेमाचं उदाहरण देत राज ठाकरेंनी लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातून बाहेर येण्याचंही आवाहन केलंय. मग मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला. लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा. लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत. अजून पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही.
या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं. डोकी हलवा नीट. राज ठाकरेंनी थेट श्रद्धा आणि अंधश्रद्धेचं उदाहरण दिलं. यावर एरवी अशा प्रत्येक धार्मिक विधानांवर आक्रमक होणाऱ्या भाजप नेत्यांनी मात्र राज ठाकरेंच्या या विधानावर संयमी प्रतिक्रिया दिली आहे. आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल तर त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही. ही अंधश्रद्धा नाही, ह्या काही जादूटोना नाही किंवा काही छूमंतर नाही आहे. जवळपास 112 वर्षांनी हे सगळं स्नान घडून येतं आहे. त्याच्यामागे सगळं पंचांग आहे, त्याच्यामागे सगळं अनेक तर्क आहेत आमचे. त्याला धार्मिक त्याला हे आधार आहे, त्याला वैज्ञानिक आधार आहे त्या गोष्टीला. आणि म्हणून मला असं वाटतं की कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अंधश्रद्धा आहे असं अजिबात नाही आहे. ही बोलण्याची शक्ती, ही बोलण्याची म्हणजे ज्याला म्हणतो आपण मस्ती कुठून येते, आपण काय बोलतो, काही तारतम्य आहे का? राज ठाकरेंनी तमाम जे गंगा मैया म्हणतात, जे त्या गंगेच्या त्या गंगेतल्या पाण्याला तीर्थ म्हणतात, त्या लोकांची माफी मागितली पाहिजे. आणि राज ठाकरेंनी डिक्लेअर केलं पाहिजे की त्यांचा राजकीय पक्ष आता हिंदुत्ववादी पक्ष नाही. आणि राज ठाकरेंना मला असं वाटतं आता त्याची सटकली, आता राज ठाकरेंची सटकली का असं माझं मत आहे. राज ठाकरेंना सुद्धा हिंदू विरोधाची लागण झालेली दिसतेय. हिंदू धर्मियांना अत्यंत पवित्र असलेल्या गंगा जलाची राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने सार्वजनिकरित्या खिल्ली उडवली, त्यातून समस्त हिंदू धर्मियांचा अपमान झालेला आहे. और राज ठाकरे, गंगाजल तुम्हाला पिण्यायोग्य वाटत नसेल तर तो गंगा कलश आपल्या मस्तकी लावून त्याचं दर्शन घ्यायला हवं होतं. मला वाटतं हा करोडो लोकांच्या श्रद्धेचा आस्थेचा विषय. आज 50 कोटीपेक्षा जास्त लोक कुंभमेळ्याला भेट दिली, तिथे जाऊन आंघोळ केली. आणि मला वाटतं कोणाच्याही आस्थेला तिथे ठेच पोचेल किंवा कोणाला त्रास होईल, कुठल्या धर्माच्या बद्दल जर असं बोलत असेल तर मला वाटतं असे वक्तव्य करणं टाळलं पाहिजे. जर असं वक्तव्य केलं असेल तर खरंच तो अपमान आहे. प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरे भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो. त्यांचे जे सहकारी कमंडलूमध्ये तीर्थ घेऊन त्यांच्याकडे किंवा पाणी घेऊन गेले होते, ती बहुधा चुकीची वेळ असेल, त्यामुळे त्यांनी गंगेचं पाणी नाकारलं असेल. मला असं वाटतंय की धर्माच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला आपण हिंदू धर्मावरती वेडीवाकडी टीका करतो आणि आपण खूप पुरोगामी आहोत असं राज ठाकरेंना जर वाटत असेल तर ते देखील चुकीचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहिला असाल सगळ्यात पहिला बगलबच्चा, जो काल परवापर्यंत काँग्रेसमध्ये सेक्युलरपणाची जाती अशी वळवत होता, सेक्युलरपणाचं पीठ भरडून काढत होता, संजय निरुपम ह्या मनसे अध्यक्षांना शिकवतोय. जो कालपर्यंत काँग्रेसमध्ये सेक्युलरिझमवर पाठ शिकवत होता. म्हणजे त्या गंगेच्या पाण्यापेक्षा ही माणसं, ही कलुषित माणसं ही जास्त घातक आहेत समाजाला. यांच्या भूमिका सरडे लाजतील. विचार करा, तो मिलिंद देवरा खासदार होतो यांच्याकडनं, तेव्हा काँग्रेस चालतं. काँग्रेसची माणसं, अशोक चव्हाण खासदार होतो, काँग्रेस चालतो. तो जयकुमार गोरे काल परवामध्ये चर्चेत आलेला, तेव्हा काँग्रेस चालतं. तुम करे सो चमत्कार. आता दुसरं जे विधान मी पाहिलं राम कदमाचं, हे राम कदम स्वतःला वारकरी समाजातली एक आदराचा असलेली पदवी लावून घेतात स्वतःच्या नावापुढे. ती खरं तर समाज प्रबोधकांना, कीर्तनकारांना आणि वारकऱ्यांनाच ती पदवी शोभते, ज्याला आपण हभप म्हणतो, हरिभक्त परायण म्हणतो. हे स्वतःच्या नावापुढे स्वतःहूनच ती पदवी लावून घेतात. मग कमीत कमी अशी पदवी लावल्यानंतर कमीत कमी मनामध्ये ते विचार तरी आणावेत. पुरी पळवा हे असले विचार समाजाला देणारे हे स्वतःला हभप लावण्याच्या लायकीचे आहेत का? राम कदमांनी सुद्धा मगाच्या व्हिडिओमध्ये आपलं ज्ञान पाजळलं हिंदुत्वावर. हे राम कदम ज्यांच्यामुळे राजकारणामध्ये उदयास आले तेच राज ठाकरे आहेत. सगळ्यात पहिली आमदारकी त्यांची मनसेमधनं झाली, ज्यावेळेस मनसेचे 13 आमदार. मी का बोलतो ह्या सगळ्या माणसांवर आणि का माझ्या तोंडाच्या म्हणजे माझा जीव मी का तळतळ तुटवून घेतोय? विचार करा ना, ही असली माणसं ज्यांच्या घाटकोपरमध्ये स्वतः काल परवाच ते विधान पाहिलं असाल आपण, यांच्या घाटकोपरमध्ये आज मराठी माणसाची काय दशा झालीये याच्यावर यांनी एकदा बोलावं.
आणि नंतर हिंदुत्व, मराठी माणूस हिंदू नाही का? आज मराठी माणूस काय परिस्थितीमध्ये घाटकोपरमध्ये आहे याची जरा एकदा दशा मांडावी तिथे. त्याला साधा नॉनव्हेज खाणं सुद्धा मराठी माणसाला चोरी वाटू लागली आता घाटकोपरमध्ये. मगाच्या त्या व्हिडिओमध्ये हिंदुत्वावर भाषण देणारं आपण आणखी एक व्यक्तिमत्व पाहिलात. वेल्डिंगचा चष्मा घालून बसलेलं ते व्यक्तिमत्व सदारत्न गुणवर्ते, बरोबर ना? सदारत्न गुणवर्ते. आता ह्या व्यक्तिमत्वाने सुद्धा आपल्याला भाषण झाडावं, गंगेविषयी सांगावं, गंगा स्नानाविषयी सांगावं, गंगेच्या पवित्रतेविषयी सांगावं. म्हणजे ते बेगान्या शादीमध्ये अब्दुल्ले कसे दिवाने होतात ना, संबंध काय या शादीचा आणि तुमचा? तुम्ही काय एवढे दिवाने झाले? मला कळत नाही ही असली कलुषित व्यक्तिमत्व, ह्या व्यक्तिमत्वांच्या आधारावर महाराष्ट्राचं भविष्यात प्रबोधन होणार आहे का? या सगळ्यात म्हणजे विचार करा, या कमळीच्या लबाड लांडग्यांच्या बुडाखाली आग लागली आहे. खरं तर हिंदुत्वाचं काही नाही इथे. कमळीच्या लबाड लांडग्यांची, ज्यांची दुकानं हिंदुत्वाच्या नावाखाली, ज्यांची दुकानं चालतात, हिंदुत्वाच्या नावाखाली यांची राजनीती चालते, त्या लबाड लांडग्यांच्या बुडाखाली आग लागलेली आहे. पुढचं व्यक्तिमत्व मला वाटतं श्रीकांत शिंदे. मगाशीच सांगितलं, ज्यांच्या खासदारक्याच मुळात राज ठाकरेंमुळे आल्या, त्यांच्याच नाही जवळपास 4 ते 5 ठिकाणी यांचे कमळीचे असतील, यांच्या बगल बच्च्यांचे असतील खासदारच त्या राज ठाकरेंच्या आशीर्वादाने आले. त्यांना ह्यांनी सांगावं. त्यानंतरचं व्यक्तिमत्व तुम्हाला सांगतो, तो भोसले नावाचा कोणतरी. ही असली हेमली व्यक्तिमत्व आहेत ना, हेमली व्यक्तिमत्व. तुम्ही समजू शकता ना, ही घाटावरची थोडीशी भाषा आहे. त्यांचा आवाजच मुळात नाकातनं निघतो. मला का कुणास ठाऊक कुणाच्या आवाजावर, चेहऱ्यावर, शरीरयष्टीवर मी कधी वक्तव्य करत नाही, पण हे आवाज ना कानाला टोचतात. ते काय बोलते, चुपताय, वो आवाज चुपताय कान. नाकात नालेला आवाज आहे ना, तो कानाला चुपतो. बरं, हे जाणून बुजून, मारून मुटकून ओरडून काढलेला हा आवाज आहे. आध्यात्मिक कसले तरी सेलचा अध्यक्ष, यांच्याकडे सगळेच सेल असतात, सकाळ दुपार संध्याकाळचे सगळे सेल असतात यांच्याकडे. ही असली हेमली व्यक्तिमत्व काय म्हणतात, आता राज ठाकरे सुद्धा हिंदुत्वाच्या, आता तुम्ही सर्टिफिकेट द्यायचे. या तुषार भोसले सारख्या माणसाने, हा माणूस कोरोनात कुठे दिसला नाही हो. लोकांना मदत करताना, हिंदुत्वाचे पाठ सांगताना हा कोरोनात कुठे दिसला नाही. ही असली हेमली व्यक्तिमत्व. यांना खरं तर ह्या असल्या व्यक्तिमत्वांना ते गंगेचं पाणी ऑन कॅमेरा पाजायला पाहिजे, चांगलं लिटरभर पाजायला पाहिजे. जे एवढं खरं तर राज ठाकरेंनी गंगेच्या पाण्याबद्दल, कुंभमेळ्याबद्दल आपलं वक्तव्य केलेलं नाहीये. हे वक्तव्य आहे त्याच्या स्वच्छतेबद्दल. जे मगाशी मी सांगितलं, 400 कोटी म्हणण्यापेक्षा 20,000 कोटी आणि $400 मिलियन हा जो घपला आहे ना, याच्यावर ठेवलेलं ते बोट आहे. यांना पाणी असं पाजा ना त्या गंगेचं, किंवा नाही पिलं ना त्यांना सलाईन मधून भरा ते पाणी. संध्याकाळी जेवायला बसले तर गडूमध्ये सुद्धा, त्या तांब्यामध्ये सुद्धा तेच पाणी पाजा. बघू ना किती पाणी पितायत, जरा बघूयात आपण पण. हे सगळे संस्कृती रक्षक, हे सारे एका माळेचे. गिरीश महाजन, मगाच्या व्हिडिओ मधले गिरीश महाजन, काय यांचा संदर्भ आणि काय यांचा संबंध? काहीच नाही, कशाशी काहीच नाही. या सगळ्यांना, ह्या लबाड लांडग्यांना, या सगळ्याची हे सगळं का झोमलं माहितीये का? यांची दुकानं चालतात ह्याच्यावर, आणि यांच्या पक्षाची सुद्धा ह्या सगळ्यावर दुकानं चालतात. मी मगाशी राज ठाकरेंच्या 2 ते 3 माध्यमांवर चालवलेल्या त्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्सवर एक लक्ष घातलं तर जवळपास 99.99% लोक त्यांच्या या भूमिकेचं समर्थन करतात. आधुनिकतेच्या भूमिकेवर किंवा प्रबोधनकारी भूमिकेवर. इथे धर्माचा अपमान करणं किंवा हिंदू धर्माच्या चालीरीतींवर, श्रद्धेवर टीका करणं हा विषय नाहीये. ज्या गोष्टी चूक आहेत त्या चूक आहेत. मग तिथे लाख लोक समोर उभे असतील, पण लाख लोकांचं मत एक असेल आणि आपण म्हणजे विरुद्ध बाजूला उभे आहोत, पण आपण एकटे उभे आहोत. आपल्याला माहिती आहे समोरच्याची गोष्ट चुकीची आहे, पण लाख लोक उभे आहेत म्हणून आपलं मत आपण बदलायचं नसतं. या भूमिकेचं समर्थन आम्ही सुद्धा करतो. राज ठाकरेंच्या या भूमिकेचं समर्थन आम्ही सुद्धा करतो. पण आज तुम्ही मला सांगा, आज मनसे अध्यक्षांची हीच भूमिका शिवसेनेने जर मांडली असती तर खरंच मनसेच्या नेत्यांकडनं सुद्धा या भूमिका आल्या असत्या का?
ज्या आम्ही भूमिका घेतो, सत्याला सत्य म्हणायची, असत्याला असत्य म्हणायची ताकद जर आपल्या नेत्यामध्ये आहे, राज ठाकरेंमध्ये आहे, तर मनसेच्या नेत्यांमध्ये सुद्धा ही ताकद यायला हवी. पाहायला गेलं तर आज आम्ही खुल्यामध्ये सांगतो, होय योग्य सांगितलं, आमचं समर्थन, तुमच्या या भूमिकेला आमचं समर्थन. पाण्याची क्वालिटी, गुणवत्ता जर आपण पाहिली तर त्याच्यात मासे सुद्धा जगणार नाहीत. अनेक व्हिडिओ आहेत त्याच्या संदर्भातले. आणि हा कुंभमेळ्यात जे काही प्रकार घडत होते आपण सगळ्यांनी पाहिलं. ते कुठली ती मोनालिसा नावाची कोण तो IIT बाबा, हे बदनाम होतोय. आपलं हिंदुत्व ह्या सगळ्यामुळे बदनाम होतंय. या गोष्टी आपल्याला वाटत नाही. आपला धर्म बदनाम होणं हे आपल्याला भूषावह वाटतं का? अनेक गोष्टी आहेत, जर बोलायला गेलं तर बात बहुत दूर तक जाएगी. म्हणजे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जर ही भूमिका मांडली असती, आज केवढं रान उठलं असतं, मला त्याचीच मी कल्पना करतोय. जाऊ द्या, आपण ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये व्यक्त व्हायचंय की खरंच हे हाड जे म्हटलं गेलं, हे हाड नेमकं कुणाला होतं? हे पाण्याला होतं, श्रद्धेला होतं, हिंदुत्वाला होतं की कमळीला होतं? आज अनेकांनी महाराष्ट्राची उदाहरणं देखील दिली. आळंदी असेल, पंढरपूर असेल, इथे सुद्धा स्नान केलं जातं. मग त्याच्याबद्दल आपलं मत काय? लक्षात घ्या, स्नानाबद्दल ही आपले सगळे धार्मिक विधी आहेत. आपण म्हणतो या धार्मिक विधी आहेत, हे शास्त्र आहे आपलं. पण ज्या पाण्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असाल आळंदीमध्ये, तर सगळ्यात सबंध पिंपरी चिंचवडचं प्रदूषित पाणी, गटारांचं पाणी नदीत सोडलं जातं. त्यात पाय घालणं मुश्किल आहे सध्याच्या घडीला. महाराष्ट्रातल्या नद्यांची सुद्धा हीच अवस्था आहे. नद्या स्वच्छ करा, एवढाच यामागचा उद्देश आहे. याला जर प्रबोधनकारांची आपण भूमिकेतनं मांडलं आणि विशेषतः ठाकरेंनी ठाकरेंच्या शैलीत मांडलं, ते मगाच्याच व्हिडिओमध्ये आणखी एक ते व्यक्तिमत्व शेवटी आलं, कुठला तरी भगवे वेगळे कपडे घालून. ते म्हणतंय बाळा नांदगावकर चुकीच्या वेळेत गेले असतील, वेळ चुकीची असेल त्यावेळेत ते पाणी घेऊन गेले. म्हणजे यांचे विचार पहा, या दळभद्री व्यक्तिमत्वांचे विचार पहा. हे हिंदू धर्माचं प्रबोधन करणार आहे दळभद्री विचार. ते म्हणतात चुकीच्या वेळेत गेले असतील पाणी घेऊन, ती वेळ चुकीची असते. मग त्यांना काय सुचवायचं होतं तुम्हाला देखील कळालं असेल. बघा, आमचा पक्षीय विरोध कुठल्याही गोष्टींना, आमचा राजकीय विरोध वेगवेगळ्या गोष्टींना असेल. शिवसेना असेल किंवा मनसे असेल, यांच्यात राजकीय मतभेद असू शकतात. मी राजकीय म्हणतो, राजकारणाच्या मुद्द्यावर यांनी अनेकदा ह्या कमळीला किंवा ह्या कमळीच्या दलालांना पोषक अशा भूमिका घेतलेल्या आहेत. होय, घेतलेल्या आहेत. आज बिनशर्त पाठिंब्यांमुळे आज कमळी माजलेली आहे. 5 ते 6 खासदार आणखी कमळीचे कमी झाले असते तर केंद्रातला तो जो सपोर्ट आहे ना 20-22 खासदारांचा, तो आणखी कमी झाला असता. पण ठीक आहे, ज्या योग्य आहेत त्या योग्य भूमिका आहेत, त्याला आमचं समर्थन कायम राहील. राजकीय विरोध वेगळ्या गोष्टींना असू शकतो, पण ज्यावेळेस विषय धर्मामध्ये प्रबोधनाचा येतो, धर्मस्वच्छतेचा येतो, त्यावेळेस मात्र योग्य ठिकाणी योग्य वेळी समर्थन देणं ही सुद्धा आमच्या पक्षाची एक पद्धती आहे आणि शिवसेना ती नक्कीच करते. असो, मी तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.